पुढचा बॉल आशिष नांदेचा गोलंदाजी मार्क वरती येतोय. स्विच हिट खेळायचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, चुकी झाली, बॉल निघून जातोय लॉंग स्टॉप रिझनला. त्याची बॅट शांत आहे सध्याच्या घडीला. हा बॉल फुल टॉस, भीमरचा नो बॉल पंचांनी घोषित केला आणि बॉल सीमारेषा देखील ओलांडतोय. मध्ये देखील मंगेश बेलोस यांचा संघ आपण नेहमीच पाहायला मिळाला होता. मंगेश 11 डोंबिवली, परंतु तालुक्यामध्ये खेळाडूंकडे लक्ष दिलं आणि हा तालुका आपण पाहतोय. उसळी घेणारा बॉल टीम मध्ये असताना खेळले, बरेचसे खेळाडूंसोबत ओपन गटातील ते देखील खेळताना पाहायला मिळाले होते. या बॉलवरती फटका ओमकार शेलार याच्या बॅट मधून आलाय, दूरवरचा अगदी दोनही आयोजकांना आपण पाहिलं, अगदी चांगलं आयोजन केलं गेलं होतं. समोर टाकलेला बॉल समोर खेळाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओमकार शेलारच्या बॅट मधून मध्ये, परंतु ओमकार शेलार वरती आता पुढची जिम्मेदारी असणार आहे. फुलटॉस बॉल होता, बॅट वरती बरोबर आलेला नाहीये, फाईन लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय, बॉल थांबत नाहीये, निघून जातोय कार्पेटच्या सहाय्याने. अगदी महागडा षटक एकशा कव्हरला पाहायला मिळतोय. ओमकार शेलारचा तडाखा, ओमकार शेलार अष्टपैलू खेळाडू हनुमाननगर संघासाठी देखील आपण पाहतो. हा पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला जागा बनवली आणि या बॉलला देखील पाठवलं. 22 करांना जरूर मिस करत असतील. पुढचा बॉल, हा बॉल स्क्वेअर कट पाहायला मिळाला, अगदी वीरेंद्र सेवक स्टाईलने फटका ओमकार शेलारने खेळला. आता शैलेश मोहिते वरती देखील आक्रमण चालू आहेत. आणखीन एक स्क्वेअर कट पुन्हा एकदा पाहायला मिळाला, गॅप मध्ये खेळला चेंडू, हा बॉल देखील थांबत नाहीये, सेल सुटलाय. 50 धावा पूर्ण करणारा 7वा खेळाडू ओमकार शेलार. 2000 रुपयाचं कॅश प्राइज मंगेश बेलोशे संघ